प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी असलेल्या बांधकाम परवान्याच्या अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी नगरसेविका विजया सुनील महाजन यांनी प्रभागातील महिलांसह महापौर उदय धातोंडे, उपमहापौर अनिल डाळ्या आणि आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन दिले। केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा प्लॉट घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते। मात्र महापालिकेकडून बांधकाम परवाना मिळवताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने अनेक पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अनेक ठिकाणी जमिनी, जुने नकाशे, येणे आदेश तसेच क1 झोन सारख्या अटींमुळे बांधकाम परवाना मिळणे कठीण होत असल्याने लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत। यामुळे या योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी बांधकाम परवान्याच्या अटी शिथिल करून मागेल त्याला परवाना या तत्वावर निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। केंद्र सरकारची जी योजना आहे पंतप्रधान आवास योजना, या योजनेअंतर्गत देशातील सर्वसामान्य नागरिकांना घर बांधल्यानंतर त्याच्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2,50,000 ते 2,70,000 हे अनुदान स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांना मिळते। पण त्याच्यासाठी काही कडक अटी आहेत। सगळ्यात मोठी अट आहे त्याच्यामध्ये की बांधकाम परवाना आवश्यक आहे आणि इचलकरंजी महानगरपालिका 600 स्क्वेअर फूटच्या आत जर बांधकाम असेल आणि त्याचा परवाना नसेल तर त्याला शास्ती लावत नाही। याच्याच धर्तीवर आम्ही आज मागणी केली आहे महापौर साहेब, उपमहापौर साहेब आणि आयुक्त मॅडम यांच्याकडं की ज्या धर्तीवर तुम्ही 600 स्क्वेअर फूटच्या आतल्या मालमत्ताधारकांना शास्ती लावत नाही, अशाच मालमत्ताधारकांना तुम्ही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा याकरिता तुम्ही एक नवीन महासभेमध्ये ठराव करा। इचलकरंजी महापालिकेच्या महासभेमध्ये ठराव केल्यानंतर तो ठराव तुम्ही केंद्र सरकारकडे पाठवा आणि त्यामुळे ती अट शिथिल करून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल आणि त्यांचा जो अनुदानाचं जे त्यांना अनुदान मिळत नाही किंवा बरेच सर्वसामान्य नागरिक ते बांधकाम परवान्याने इतर कागदपत्राचा झंझट लागते म्हणून आम्हाला अनुदान नको असे जे म्हणतात त्या लाभार्थ्यांना ते लाभ मिळावा याकरता आज आम्ही तिघांनाही निवेदन दिलेलं आहे। पीएम शासन का जो योजना है वो सबको मिले, इस वजह से हम लोग सब इधर आए हुए हैं। वो इन लोगों को मिलता नहीं है पूरी तरह से, वो लोग आगे आते भी नहीं हैं। हम चाहते हैं कि हमारी तरफ से इन लोगों को सब कुछ अच्छे से मिल जाए।